पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो। कारनाथ विसी कृपाळू देवाची, पोषितो जगासी पोषितो जगाची एकला तो। कारनाथ विसी कृपाळू देवाची, पोषितो जगाची एकला तो, पोषितो जगाची एकला तो। विश्वाला तृप्त करण्याची ताकद आहे। उष्ण काळ माशी फुटती तरुवर उष्ण काळ, फुटती तरुवर वा फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली। डोंगरावर झाड आहेत, दपखल भागात काळीच्या रानात लावलेल्या केळीला पाणी बंद झालं की अंग टाकून देतात आणि डोंगरावरली झाड लहरत्या उन्हात बसणाऱ्याला सावली देतात। कोण पाणी पाजते त्यांना? तो मालक आहे। पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, तयामुखी तारा कोण घाली, कोण घाली, तयामुखी तारा कोण घाली। पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, पाषाणाचे पोटी बैसला दर दूर, तयामुखी तारा कोण घाली, कोण घाली, तयामुखी तारा कोण घाली। मी पोथ्या वाचायचो त्यावेळेला ढोकसाळला एक ईर खांदत होते, लांब आमच्यापासून ढोकसाळ। आणि मग तिथं मला बऱ्यापैकी बार कोरता येत होता। आमच्या इथले बऱ्यापैकी जाणकार लोक होते, विहिरी फोडणार। गेलो त्यांच्यासोबत, पण त्यांनी सांगितलं, बाळू तू दुपार पस्तोर डालग लोटी जाय आणि दुपारून आमचा स्वयंपाक करी जाय। जमलं गडे मेळ म्हणला आपला, ग्रंथाची कृपा झाली। 17-18 फूट विहीर गेली, 4 फुटापासून खरपण लागलं। डोंगरात विहीर होती, मोठा टोळ निघला। तो टोळ क्रेन वरी काढला, डालग असायचं क्रेनला। वरी काढल्याबरोबर तो टोळ क्रेन मधून खाली सुटल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक बाहेर आला। कोण चारा घाऊ घातला असेल त्याला? विश्वाला तृप्त करण्याची ताकद त्याच्यात आहे। त्याशी यशोदा भोजन घाली, नवले नवले विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडी घेती। या विश्वातला व्यापक, विश्वात व्यापन उरलाय। विठ्ठल जळी स्थळी रिता ठाव नाही मुरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशानी। सर्वत्र देव आहे, विश्वात देव नाही अशी जागाच नाही। एका अहंकारानं फुगलेल्या रगिलानं एका भजण्याला विचारलं, गुणीजनाला नाही बरं, आता एक नवीन पद्धत आली गुणीजन। अरे गुणीजन हे तमाशातले असते, पदवी जी एका तीच दिली पाहिजे। चिटकिलेल्या पदव्या पाणी वाळल्यावर गळून पडत असतात। एक जुनी मन आहे, पण कीर्तनात नाही म्हणत ती आता। चिखलाच्या असं पुढचं तुम्ही लावा। आता सांगायला काय हरकत नाही, हसतील लोक, नंतर म्हणते बाळ्या लईच की तो
हे माघारी जाऊन काड्या करतेत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं इचकान. आपल्याकडे वारकरी पद्धत आहे, भजने पद्धत आहे, नवीन पद्धत काढली, नवीन नवीन नवीन. असो, एका भजनेला एका मस्तरडेल्या व्यक्तीने विचारलं, का रे? मस्तरडेलं होतं ते, मस्तरडेलं होतं. पण नातं सांगू का, मस्तरड्याला बाप होता आणि भजन्या पोरग होतं. मस्तरड्याला बाप होता आणि पोरग वारकरी होतं. आणि मस्तरड्याल्या बापानं वारकरी पोराला विचारलं, का रे एवढा मोठा बाप असताना कशाला त्या विटेवरच्याचं नाव घेतोय, कुठे येतो? ते म्हणला, बाबा कुठे? ह्या खांबात. याच्यात पण आहे, स्तंभी नारायण प्रगटला, खांबावरील लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. लाकडाच्या खांबात जगाचा मालक प्रगटला, विश्वव्यापक कमळापती, त्याशी गवळणी कडी घेती तिथं गोपीने. आणि एवढा जगाचा मालक आणि त्याला गवळणी कडेवर घेतात, हे नवल आहे. तुका म्हणे नटधारी, इथं मोठं नवल आहे. भोग भोगोनी ब्रह्मचारी, लग्न करून ज्यानं संन्यास घेतला त्याला बाल ब्रह्मचारी पदवी नसते. त्याला बाल ब्रह्मचारी पदवी नसते. घेताय तू लग्न करून संन्यास, पण बाल ब्रह्मचारी नाही. हे तर सगळ्या ब्रह्मचार्यातला ब्रह्मचारी. आणि बायका 16,108. बरं, किती 16,107 स्त्रियांशी लग्न केले आणि एक आसवलनीशी लग्न केलं. मग एवढा असूनही ब्रह्मचार्याच्या यादीत का? तुकोबारायला प्रश्न. विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. विधीने सेवन विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान. माणूस हा नियमाच्या चौकटीत राहिलेला माणूस सगळी पद भोगू शकतो, सगळी पद. पंढरपुरातल्या मालकांनी 16,108 पत्न्या. 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम होते, एक पत्नी व्रत होतं. 7व्या अवतारात 3 महिलांच्या अंतःकरणात इच्छा होती आणि एका पशुतली ती महिला, पशु आहे, पशु या शब्दाचा अर्थ जनावर. 3 महिला आणि एक पशु स्त्री आहे. या चौघींची इच्छा होती रामप्रभू आमचे पती व्हावे, रामप्रभू. त्याच्यातली एक चंद्रसेना. हिनं तर या मालकाशी कॉन्टॅक्ट केला. रामप्रभू पती भेटावे म्हणून संन्याशाचे पाय धरले. ते संन्याशी सामान्य नाही ना, ते ओरिजिनल भजने आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, ओरिजिनल वारकरी. आणि संन्यासी ब्रह्मचारी आहे.
या संन्याशाचे पाय धरले. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नाही करतायत तिच्याशी लग्न, नाही करतायत, पुढं करीन. आणि याच आई साहेब मागच्या जन्मात इच्छा प्रगट करणारी बाई सामान्य नव्हती ती बुवा. ह्या बाईच्या कृपेमुळं पंढरपुरातला मालक वाचला 7व्या अवतारात. वाचत नव्हतं, ते नव्हतं वाचत. तिनं जर सांगितलं नसतं अमक्या अमक्या ठिकाणी अमृत आहे आणि ते अमृत माझ्या पतीच्या रक्ताच्या थेंबावर पडलं की माझे पती वाचते. पण या संन्याशाचे पाय धरले, विश्वास ठेवला, बापू मला त्यांच्याशी लग्न करायचंय, माझे ते पती झाले पाहिजे, मला त्यांच्याशी आवड आहे. आव मालकाचं मरण सांगितलं पंढरपुरातल्याला वाचिलं, पण नाहीच पंढरपुरातल्या मालकानं तिच्याशी लग्न केलं. बांधलेला अवतार होता हो. वर्तोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे बोलीला वाल्मिक तैसेची करीन हरी बोलीला वाल्मिक तैसेची करीन वाल्मिक तैसेची करीन वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे वरतोनी दाविन नामा म्हणे. एका साधूच्या ताब्यातला अवतार आहे. नाही करता आलं नवलाचं काम, नाही करता आलं, नाही करता आलं. 3 स्त्रिया होत्या, त्याच्यातले एकीचं नाव सांगितलं. अजून 2 कोण होत्या घरी गेल्यावर बघा ना. त्या कोण होत्या? ज्यानं शुद्ध पाठांतर करून रामायण सांगतंय असे लोक सांगतील तुम्हाला. घेऊन या वही करीत पान पालथे, हे कसे सांगतेल तुम्हाशी. हा पाठ. एक पशु आहे, अस्वलाची पोरगी, इच्छा प्रगट केली, पण तिला मारुतीराय सारखा महात्मा सापडला नाही. दुःख तिच्या जीवनात ते होतं. तिला कोणी नाही साधू सापडू द्या, पण तिनं रूपाचं वर्णन डोळे झाकून केलं, इतकं वर्णन केलं डोळे झाकून, ती मेलीच. पुढच्या अवतारात तिची इच्छा पूर्ण करावी लागली. जामवंती, जामवंती. फार नवलाची कामं नाही करता आली 7व्या अवतारात नवलाची कामं. पण का? सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या भेटत्यान तेवढ्या कौशल्या, सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या दिसत्यान तेवढ्या सुमित्रा, सीतेच्या व्यतिरिक्त जेवढ्या भेटतील तेवढ्या कैकई, माते समान. पुन्हा एखादीचं नाव सांगता येतं बापू? राजा दशरथाला 703 पत्न्या होत्या. तिघीचं कोणी सांगत, 700चं एखादीचं सांगावं ना. ती कीर्ती ध्वज नृपाची कन्या, ती कीर्ती ध्वज नृपाची कन्या, नामने कामशिला पूर्णवो. राजा दशरथाच्या 703 पत्न्यापैकी कीर्तिध्वज राजाची मुलगी, तिचं नाव होतं कामशिला. बस झालं एवढं आहे का नाही? 700तली एक काय केली. आता बाकीच्या घरी गेल्यावर पहा, विठाला 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 7वा अवतार या सगळ्यांनाही समजणारा होता सीतेच्या व्यतिरिक्त. 8व्या अवतारात कोणालाही बायको नाही समजिलं. 16,108 सोडून जी बघताल तिला माय म्हणला. इधीने शेवन विषय त्यागाते समान. इतकं काटेकोरपणानं जीवन जगला म्हणून ब्रह्मचार्याच्या यादीत आहे. तुम्हा आम्हाला ब्रह्मचारी होता येते. महाभारतात प्रश्न नाही. नवल सांगतोय, नवल नवल. का तुकोबराय म्हणतात भोग भोगून ब्रह्मचारी. भानुमती इतकी सुंदर. महाभारतात एकही स्त्री नव्हती, एकही स्त्री नव्हती, एकही स्त्री नव्हती. वाक्य नीट ऐका. नवल केवढे केवढे सांगतोय. भानुमती सारखी सुंदर महाभारतात
द्रौपदी पण नव्हती सुंदर. भानुमतीचं जीवन खोटं. तिला पती क्लिंबे प्राप्त झाला. क्लिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. एवढी सुंदर. तिच्याकडे बघत असताना ती जर कधी समोरून आली, ती कधी जर समोरून आली तर या भारतातला एक नंबरचा सिंह ज्या माईनं आपल्याला सांभाळलंय ती एका कोळ्याची पत्नी होती. ती दिसल्याबरोबर त्या माईची आठवण करीत होता. माईची आठवण करीत होता. माईची आठवण. कल्याण नावाचं मासिक होतं. मी 27-28 वर्षापूर्वी त्या मासिकातला संदेश वाचिलता. चांगलं मासिक होतं. बऱ्याच लोक मासिक काढतात ना, पण गर्दा घालतात मधात. कल्याण नावाचं मासिक होतं. आता चालू आहे की नाही काय माहित, पण त्यावेळेला होतं. त्या मासिकात एक संदेश होता. घाणेरडी स्वप्न जर तरुणाला पडत असतील, याच्यावर श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे मला काही, पण तुम्ही माना अथवा न माना. घाणेरडी स्वप्न जर तारुण्य अवस्थेत पडत असतील तर रात्री झोपताना उशीवर बोटानं आपल्या आईचं नाव लिहायचं. पेननं नाही, पेन्सिलनं नाही, खडूनं नाही, काय नाही, बोलताना आपल्या आईचं नाव असेल सावित्री, सावित्री असं उशीवर नुसतं लिहायचं आणि ती उशाला उशी घ्यायची आणि झोपताना एक तुळशीचं पान गुळणा करून पाय धुवून तोंडात टाकायचं. घाणेरडी स्वप्न नाहीशी होतात. हा संदर्भ भारतातल्या एक नंबरच्या सिंहाने कर्णाने अंतकरणात घेतला असेल. भानुमती सारखी सुंदर स्त्री महाभारतात कोणती नाही. आणि तिच्याकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला कळतंय ती क्लिंबे पतीची पत्नी आहे. पण मी पुरुषार्थी आहे, पण नकोय. आपण वृषालीचा पती आहे. हिच्याकडे वासनात्मक दृष्टीनं पाहू नये. म्हणून भानुमती दिसली की कर्णाच्या तोंडात त्या सांभाळणाऱ्या माईचं नाव येत होतं. कर्णाला माहीत नव्हतं मी कोणती पुत्र आहे, हे नंतर कळालं. हे पंढरपुरातल्या मालकांना दाखवून दिलं ही तुझी आई आहे. पण अगोदर तर माशा पकडणाऱ्या व्यक्तीची पत्नी तिनं सांभाळ केला, तिचं स्मरण करायचा. तर भगवंताकडे एका चारवाकाचा प्रश्न आहे. 3 श्लोक आले एका पुराणात. ते श्लोक नंतर घरी गेल्यावर वाचा. बरेच लोक म्हणते ते कशातला असेल. अरे सुंबळ्या वाची जाईन तू वाची जाईन. एक भेटला मला महाराज, एक कशातला असतंय. म्हणलं तू जिथ रोग तोंड पुरत आहे का तिथलाच पाला खात जाय. शेळीनं पांदीला चराव येलं खावा. शेळीनं उठाच्या हातीच्या नादी लागू नये. ते कुठल्या फांद्या ओढीतनं. शेपुर्डी म्हणली मी उठासारखंच खाईन, मेली उपासानच. मला एक कळतंय, दुसऱ्याचे धुणे धुत बसण्यापेक्षा आपले कपडे कुठं मळालेत ते धुवा. जे माणसं दुसऱ्याची धुणे धुण्यात जास्त नादी लागतात का त्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवाची येळी येते. विठाला विठाला. चारवाकाने 4 प्रश्न जगाच्या मालकाला केले. त्याच्यातला एक प्रश्न सांगतो. जगदानंद कंद जगतपतीला प्रश्न केला. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा 16,108 पत्न्यात, बलशाली आहात, शक्तिशाली आहात, सर्वज्ञ आहात, विश्वाचे मालक आहात. तुमच्या सत्तेनं विश्वातल्या प्रत्येक गोष्टी चालतात. एका पक्षातली वारकरी माणसं तुम्हाला आवडतात, त्यांना पांडव म्हणतात. तिकडच्या पक्षातली ती 100ला 100 हे शिमग्याचा हुरेव हे घाण वस्तू पुसायच्या चिंध्या आहेत त्या, किंवा घाण वस्तू पुसलेल्या भरलेल्या चिंध्या येतात त्या. आणि त्याच्यात एक स्त्रीरत्न आहे. स्त्रीरत्न स्त्रीरत्न स्त्रीरत्न. उद्या 15 तारखेपासून स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा जागर, स्त्री शक्तीचा उदो शारदीय नवरात्री महोत्सव सुरू होईल. आणि चारवाकानं केलेला प्रश्न भगवंताच्या लक्षात आलं. आणि भगवंतानं सांगितलं नको रे नको रे नको रे. तिच्या जीवनात जरी क्लिंबेपती भेटला असेल, पण मी 16,108 स्त्रिया ज्या मला पती रूपात मानतात, मी त्यांचा पती आहे. आणि ती 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 मला बापाच्या रूपात मानती. भानुमती
महाभारतात 1 नंबरची सुंदर स्त्री, पण तिच्या जीवनात थोडंसं दुःख प्राप्त झालं. ती क्लिंब्याची पत्नी होती. का? कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा द्रौपदीचा भाऊ आहे. आणि एके दिवशी द्रौपदी आणि भानुमती एका देवतेच्या दर्शनाला जात असताना चलताना द्रौपदीच्या मुखारविंदातून कृष्ण कृष्ण नाव, तर तिनं सांगितलं तो जगदानंद कंदपती आहे. तर द्रौपदीनं सांगितलं तो विश्वाचा जरी मालक असेल तर माझा भाऊ आहे. तर भानुमतीनं त्या दिवशी मुखारविंदातून टाकलं, तुमचा जर भाऊ असेल जाऊबाई, तुमचा जर भाऊ असेल द्वारकेचा मालक जाऊबाई, तर मला पित्या समान मानते. आणि ही वृत्ती पुढच्याच मनोगत लक्षात घेऊन तिला मुलगी म्हणून पाहणारा जगाचा मालक आहे. या 16,108 सोडून दिल्या. इतक्या तत्वात जीवन जगणारा म्हणून भोग भोगोनी ब्रह्मचारी विढाला विढाला. काय नवल केले, 1-2 नवल तुमच्या पुढे मांडतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने पुण्य स्मरणानिमित्त किंवा श्राद्धानिमित्त श्रद्धेनं केल्या जातंय ते श्राद्ध. आणि श्राद्ध कालात आलेलं श्राद्ध आहे. आता जो पर्वकाळ आहे ना, 15 दिवसाचा, कालच्या पौर्णिमेपासून तर अमावस्यापर्यंत, याला पितृ पंधरवाडा म्हणतात. याला काही भाषेत महालय पंधरवाडा म्हणतात. अशा या परमपावन पंधरवाड्यामध्ये जी व्यक्ती पितृ पंधरवाड्यात गेली त्या व्यक्तीचं त्याच दिवशी श्राद्ध आणि त्याच दिवशी पुण्यस्मरण, या दोन्ही गोष्टी एका दिवशी येत असतात. या 15 दिवसात गेलेली व्यक्ती. आणि या कालात वैकुंठवासी, स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी गणपतराव सुंदरराव मुसळे, गणपतराव अण्णा विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. इहलोकातली त्यांनी यात्रा सोडली. त्या निमित्त ते औचित्य साधून श्रीमद भागवत कथा गोड अशी सुंदर कीर्तनांची माळ गुंफली. रोज कीर्तन, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, भजन, अन्नदान. रोज श्रीमद भागवत कथा सुटल्याच्या नंतर अन्नदान. या मुसळे परिवाराने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने हे मोठं अन्नसत्र आणि ज्ञानसत्र आपल्या ज्यांनी विश्व दाखवलं त्यांच्यासाठी हे केलेलं आहे. आदरणीय ॲडव्होकेट जगन्नाथराव गणपतराव मुसळे आणि वैजनाथ गणपतराव मुसळे हे सुपुत्र, आदरणीय श्री श्रीहरी सुंदरराव मुसळे, आदरणीय बालासाहेब सुंदरराव मुसळे, जानकीराम सुंदरराव मुसळे, उत्तम सुंदरराव मुसळे, हा मुसळे परिवार यांच्या वतीने चालत असलेलं हे ज्ञानसत्र. आजचं श्राद्धाचा दिवस आहे. मी वकील साहेबांना मगाशी बोलून गेलो, देवाई होते. पुढच्या वर्षी असा सप्ताह करत असताना 1 दिवस पुढे ढकलायचा आणि श्राद्धाचा दिवस मध्ये घ्यायचा. कारण श्राद्धाच्या दिवशी तर्पण विधी असतो आणि या तर्पण विधीच्या दिवशी फुलं उधळली पाहिजे, फुलं टाकली पाहिजे. आता पंचायत अशी झाली, फुलं टाकण्यासाठी अभंग घ्यावा का काल्याचा अभंग घ्यावा ही पंचायत. पण एवढ्या आता हा यजमानाला काही दोष नसतो, आमच्या सांगणाऱ्या लोकांचा दोष असतो. विठाला विठाला विठाला. आणि शेवटी अर्ध्या मिनिटाची तिळांजुळी आदरांजली म्हणून आपण देवा फुलं टाकूच त्यांच्यावर, म्हणजे कालाही करू आणि फुलंही टाकू. विठाला विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने परम अधिष्ठान विश्वातलं वारकरी संप्रदायातलं एक नाविन्य युगानुयुगी कार्यरत असलेलं रत्न सद्गुरू पूजनीय
पवित्रान पूज्य विन्या सकलाम सृष्टी त्वज्जायते असा 19 संन्याशापैकी 1 नंबरचा संन्यासी अधिष्ठान दक्षिणमुखी हनुमान मंदिर अशा मारुतीरायाच्या दरबारात एवढा मोठा उत्सव तुम्ही मोठ्या आदरानं करता, तुम्हाला धन्यवाद. आणि उत्सव आपल्या घरातल्या एका व्यक्तीच्या पुण्यस्मरणा करता करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. नाही तर सप्तेले लोक करायलेत काय, त्याला पुन्हा लुटायचं, सातारं दान करायचं, काय चलत राहतं, काय नसतंय त्याचं काय विषय, चलत राहतं काय विषय नाही. एका माणसाचं पाकिट घरी नेल्यावर ते पाकिट झोपू देत नव्हतं. मला नंतर कळालं पैसे कशातून आलते. पण वडिलांच्या स्मृती करता, त्यांच्या आदरा करता त्यांनी आपल्याला विश्व दाखवलंय, या प्रित्यर्थ त्याच्यातून उतरायत होऊ शकत नाहीत. याच्याकरता तुम्ही एवढं मोठं सत्र करता, म्हणून इंजिनियर साहेब, वकील साहेब तुम्हाला धन्यवाद. धर्मसिद्धांतामध्ये, श्रुतीशास्त्रामध्ये पंढरपुरातल्या मालकापेक्षा आणि काशीतल्या मालकापेक्षा ज्याला त्याला आपले आईवडील मोठे आहेत. देवा सर्वात मोठं काय जगातलं असेल तर मायबाप आहेत. हो, मायबापाला डावलून जो कोणी देवाचा होत असेल त्या नालायकाला पंढरपुरातला मालक मानित नाही. विठाला विठाला त्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आहे. पुनश्च धन्यवाद. आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता श्रीमद भागवतातला दशम स्कंद अत्यंत लाभदायक. श्रीमद भागवतातला दशम स्कंद म्हणजे विटेवरच्या मालकाचा प्राण आहे, प्राण प्राण. तसं अख्खं भागवतच मला वाटतं हा दशम स्कंद प्राण. म्हणून प्राणची कीर्तन काराचा मेवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयंप्रभेचा. वा 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 वा, पाठी सगळ्यांना आरती. विठाला विठाला विठाला. एखाद्या वेळेस ही जरी नाही पाठ केली तर चलते, पण ती पाठ असावा. ती भागवताची ओरिजिनल आरती, पण बऱ्यापैकी ती लोकांना पाठ नाही, घेत नाहीत. विठाला विठाला विठाला. ज्या श्रीमद भागवतात 12 स्कंद आहेत त्या स्कंदाचं वर्णन त्या आरतीत. विठ्ठल स्कंदवदे 12 नवमहा संपविला सारा. नारद कथा साधू श्रवणी परीक्षिती लवला सुखचरणी. क्या बात आहे, वा वा. ही ओरिजिनल भागवताची आरती. ओरिजिनल ओरिजिनल ओरिजिनल. काय होतं माहितीये का, माझं मत आहे भुसकट सांभाळा, पण त्याच्यात जेवारी असली तर सांभाळा. मात्र सांभाळा, पण कुंटल भर मातीन छटाक भर सोयाबीन कशाला बेजार होता. 75 किलो सोयाबीन आणि 25 किलो माती असेल तर शहाण्याबाईनं चाळणीत धुवा, है का नाही. पण नुसतं फलकट नाही सांभाळायचं. मग बाकी काही म्हणा, पण ओरिजिनल म्हणल्यावर ते म्हणा. विठाला विठाला. श्रीमद भागवतातला दशमस्कंद हा विटेवरच्या मालकाचा प्राण आहे. आणि हा दशमस्कंद दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवस जर याच्या श्लोकाचं पितृतर्पणा करता वाचन केलं तर पितृदोष नाहीचा होत असतो, असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही, पुराण सांगते. पुराण पुराण पुराण. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त श्रीमद भागवत कथा लावली. पुनश्च वकील साहेब, इंजिनियर साहेब तुम्हाला धन्यवाद. वा. मला तुमच्या वतीने, यजमानांच्या वतीने सुमित संपर्क करत होता. सारखा सारखा फोन करायचा, 4-8 दिवसाला तो तारखेची आठवण करून द्यायचा. मी त्याला म्हणायचं, मी 20 वर्षात आत्तापर्यंत कोणाची तारीख टाळली नाही. मोबाईलच का लहान वापरतात, तुम्हाला पत्रिका टाकता येत नाही. म्हणलं तुला गरज काय, मी तारीखच सोडित नाही ना, तू का ताण घे. तू मला नाही पत्रिका आली तरी मी तिथं हजर होतो, तू काय काळजी करू नकोस म्हणलं सुमित.
त्यानं तारीख घेतली त्यालाही धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे भरत महाराज आहेत. महाराज तुम्हाला प्रणाम. हरिभक्तीपरायण श्याम महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम आहे. गायनाचार्य हनुमंत महाराज आहेत. उत्तरेश्वर बापू आहेत. त्यांच्या बाजूचे योगेश महाराज आहेत. बाळू महाराज आमचेच नावकरी हरिभक्तीपरायण. सुखदेव महाराज सुखदेव महाराज आहेत. शिवाजी महाराज शिवाजी महाराज आहेत. जगन्नाथ महाराज जगन्नाथ